नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपण केलेल्या साधनेची, नामस्मरणाची, प्रदक्षिणा, महाप्रसाद जे काही तुम्ही कराल त्याची प्रचिती स्वामींनाही द्यावीच लागते. कारण प्रचितीविना भक्ती नाही. परंतु ती प्रचिती कधी द्यायची ते मात्र त्यांनीच ठरवायचं असतं. महाराज, मी इतका जप केला परंतु आयुष्यामध्ये काहीच फरक पडत नाही हा विचार करणं अयोग्य आहे. त्यांनी तुमच्याकडनं जप करवून घेतला हे लक्षात घ्या. जितका वेळ तुम्ही जप केला तितका वेळ तुमचं मन शांत राहिलं, एका जागेवर बसण्याची सवय लागली, तितका वेळ तुम्ही सोशल मीडियावरती उनाडक्यात थांबवल्यात. 4 सिगरेटी म्हणजे जर तुम्ही सिगारेट पित असाल तर त्या कमी ओढल्या गेल्या. लोकांच्या आयुष्यातील ढवळाढवळ कमी झाली. म्हणजेच पहा, नामस्मरणानं कितीतरी गोष्टी साध्य होतात. मुळातच काहीतरी उद्देश मनात ठेवून नामस्मरण किंवा कुठलीही साधना करणं म्हणजे शेवटी देवाशी, गुरूंशी केलेला तो केवळ व्यवहार नाही का? आज कलियुगामध्ये असंख्य प्रश्नांना आपल्याला सामोरं जावं लागतं. घरातून बाहेर गेलेला माणूस घरी परत येईपर्यंत सर्व अनिश्चित असतं, परंतु तरीही जगावं लागतंच, स्वतःसाठी आणि इतरांसाठीही. शेवटच्या श्वासापर्यंत जगत राहणं हेच आपलं खरं प्रारब्ध आहे. परंतु हे जगणं असं असावं की ते इतरांसाठी प्रेरणादायी ठरावं. कशाचीही आसक्ती न धरता नामस्मरण करत राहा आणि पहा, महाराज ओंझळ भरून वाहत राहील इतकं सुख तुम्हाला देतील. त्यांना माहीत आहे तुम्हाला कधी काय द्यायचं ते. 2 माळा जप केल्या की लगेच गोष्टी घडायला लागल्या. ते काही टीव्हीचं बटन आहे का किंवा अलाउद्दीनचा दिवा आहे का? गेल्या कित्येक जन्मांची पापं धुण्यासाठी तुम्ही करत असलेलं नामस्मरण आधी खर्ची होत असतं आणि मग आत्ताच्या जन्माचा हिशोब समोर येतो. आणि म्हणूनच उपासनेचं मर्म समजून घ्या. करत राहा बस. ते मोजू नका, त्याचा उल्लेख सुद्धा करू नका. मी हे केलं, मी ते करणार. कशासाठी सांगायचं? मोठेपणा मिरवायला? विचारा हे प्रश्न स्वतःच्या मनाला एकदा. महाराज आणि तुमच्यामध्ये टेलिपॅथी आहे. तुम्ही काय करता ते त्यांना माहीत आहे. इतरांना माहीत होण्याची गरजच काय? अशानं आपण आपला अहंकार आपल्या नकळत फुलवत राहतो. आपली कामं होत नाहीत, उलट शिक्षा म्हणून दृष्टचक्र आपल्या मागे लागतं. एकदा अनुभव घेऊन पहा. आई आयुष्यभर आपल्या मुलांसाठी खास्ता खाते. ती लिहून ठेवत नाही आणि बोलून तर दाखवतही नाही. ती जे काही करते ते प्रेमानं, कुठलीही अपेक्षा न ठेवता. एखाद्या ज्योतिषानं एखाद्या स्त्रीला सांगितलं की तुमचा हा मुलगा म्हातारपणी तुम्हाला पाहणार नाही, तर हे ऐकल्यावरती ती स्त्री लहान मुलाला तापाने फणफणत ठेवून बाहेर निघून जाईल का? नाही ना. कारण तिचं प्रेम हे अपेक्षाविरहित असतं. त्याचप्रमाणे महाराजांकडे काहीही मागू नका, पण आपलं आयुष्य त्यांच्या चरणी सोपवा. मग पहा, इतका विश्वास ठेवून सेवा केलीत तर आयुष्य बहरून जाईल. आणि दुसरं काहीही मिळालं नाही तरी ज्या गोष्टींसाठी मनुष्य उभा जन्म वेचतो तरी मिळत नाही, ती गोष्ट तुम्हाला मिळेल. आणि ते म्हणजे समाधान आणि रात्रीची शांत झोप. आजकाल सगळीकडे मध्यस्थ असतात, परंतु महाराजांशी आपला सरळ संपर्क हा टेलिपॅथीचाच. या हृदयाचं त्या हृदयी. अहो, बाप आहे तो आपला. त्यानंच जन्माला घातले आपल्याला. त्याला काही नको, 5 नारळाचं तोरण किंवा अजून काही. तो फक्त प्रेमाचा भुकेला आहे. तो भाव सच्चा आहे, त्यामध्ये भेसळ नको. मन शांत ठेवून अपेक्षाविरहित केलेली उपासना नक्कीच फळते. गुरुचरण लाभणं आणि त्यांचं नाव आपल्या मुखी असणं हेच मुळी गेल्या अनेक जन्मांच्या चांगल्या कर्मांची फळं आहेत. आपण उपासनेच्या योग्य मार्गावरती असताना आपोआप मागणं थांबतं आणि मग जिथे जातो तेथे तू माझा सांगाती अशी मनाची अवस्था होते. काही नको वाटतं. मी आणि माझे महाराज आणि माझं नामस्मरण हा त्रिवेणी संगम प्रत्येक भक्त साधनेच्या एका उच्च शिखरावरती अनुभवल्याशिवाय राहत नाही, हे नक्की. आपण फार सामान्य माणसं आहोत, पण तरीही काहीही मागू नका. न मागताच सर्व मिळणार आहे हे ध्यानात ठेवा. महाराजांच्या सोबत व्यवहार करू नका. निदान त्यांना तरी यामध्ये ओढू नका. महाराजांना पैशाची नाही तर खऱ्या प्रेमाची भाषा समजते. शंका घेऊन सेवा करू नका आणि अपेक्षा तर बिलकुल ठेवू नका. एका रात्रीत काहीच बदलणार नाही, परंतु बदल होईल हे नक्की.
संयम म्हणजे उपासना आणि तो ठेवला तर आयुष्याचं सोनं होईल. आपला संयम संपलाय, त्यामुळे प्रत्येक गोष्ट चटकन नाही झाली की आपला संयम सुटतो. महाराज ही एक अनाकलनीय शक्ती आहे आणि ती आपल्या अवलोकनाच्या समजण्याच्या खूप बाहेरची आहे. मला नेहमी शांत वाटतं स्वामींचं नाव घेतलं की. आता ते जरी नसले तरी त्यांनी अनुभवलेले आणि शब्दांकित केलेले शब्द मी विसरणार नाही. आपल्या मनामध्ये कुठलाही विचार यायच्या खूप आधी तो महाराजांना समजलेला असतो, किंबहुना तो त्यांनीच तर दिलेला असतो. त्यामुळे उठसूट त्यांच्याकडे काहीतरी मागण्यासारखं नाहीच आहे. महाराज आपला जीवाभावाचा सखा आणि आपला अनमोल टेलिपती आहे. त्यांचं स्थान आपल्या हृदयामध्ये आणि आपलं त्यांच्या हृदयामध्ये, हे लक्षात असू द्या. आई जशी आपल्या मनातील सर्व न सांगता ओळखते ना, अगदी तसेच महाराज आहेत. आणि त्यांच्यावरील संपूर्ण विश्वास, श्रद्धा आपलं जीवन हे समाधानाच्या शिखरावरती नेऊन ठेवणार, हे त्रिवार सत्य आहे, हे लक्षात असू द्या. महाराजांच्या सोबतीनं जगायला शिका. कसलीच शंका, हाव, मागणं कधीही न करता त्यांच्यासोबत केवळ चालत राहा. इतकंच आपण करू शकतो. किंबहुना भक्तानं तेवढंच करणं अपेक्षित आहे. बाकी स्वामी पाहून घेतील. तर मग मित्रांनो, स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.